11 उगाव या संघाला इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी तुषार आणि त्याच्या साथीनं बॅटर तुम्हाला पाल बेल मैदानावरती सागर गेम ऑन. पहिला बॉल बॅटची कडा घेतली दरम्यान यस्त्यांच्या बागे हा चेंडू आता ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव इथे नंतर एकवटली. शेळके ब्रदर्स पोगाव हा संघ तुम्ही पाहता आज क्षितिज 11 या नावानं मैदानावरती खेळतोय. पहिली धाव जशी एकवटली ना तसा टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळाला खेळाडू कक्षातून, कारण श्रीगणेश झाला टीम क्षितिज 11 पोगाव या संघाचा दरम्यान धावफलक तुम्हाला पार मिळेल. एक धाव. साहिल लोंगले हा खेळाडू तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. कर्जत एक्सप्रेस म्हणून त्याची सध्या घडीला ओळख आहे. राईट मोर द विकेट ना रिव्हर्स टाइम करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि आता डेंजर झोनला धावतोय सागर. एक सिंगल इथे मात्र एकवटी जातीय. पंचाकडे दात भागतली जातीय इथे मात्र तुषारच्या माध्यमातून यस अंपायर सिग्नल. यस चेक करायचं तिसरी पंच या आपण ऑफिशियल रिव्ह्यू आहे. तर तिसरे पंच आपण या सावंत सर केपी सर आपण या चेक करू नक्की घडले का. टेलिक्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला बा क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यासह पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना कुणाल राजाराम म्हात्रे यांची ही वाहिनी, मनोहरजी माळी यांचंही अकबर झाले त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय बरेचसे मान्यवर दाखल झालेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्षितिज 11 शेळके ब्रदर्स पोगाव त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय श्रीपती बाबा उमरोली SBCC उमरोली. फेअर डिलिव्हरी हाताला चेंडू स्पर्श झालाय त्यामुळे डॉट बॉल. एक सिंगल धाव इथे एकपटी जातीय. धावफलक तुम्हाला बार बेल या स्पर्धेमध्ये. खरं तर हा फटका चांगला आहे, इथे धाबा देखील चांगला भेटतील. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. सो मच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर सर्वच भारत मॅचची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. भरतजी राऊत यांच्याकडून या भारत ट्रॉफी आम्हाला लाभली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. भरतजी राऊत साहेब आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार ठोकलाय, धावफलक वगैरे पळू शकतो. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे फलकावरती 8 धाबा. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विकेट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटमध्ये नाही. ऑन साईडला बळवला बॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे होतोय. बाल बाल बचावले गेले. तुषार शेळके हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. एक सिंगल त्याने एकपटी धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 याकडेपर्यंत तुम्हाला पार मिळेल. एक षटकार जरूर आलाय या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय दोन्ही संघ भरपूर मेहनत करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला जरूर पार मिळेल. ISPL मध्ये खेळलेला खेळाडू साहिल लोंगले सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. राईट मोर द विकेट ना इथे लाईन चेक करावे लागेल. ऑप्टिकचं थोडंसं बाहेर होता त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल आता घोषित केलाय. धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. टीमची टोटल 10 या आकड्यावरती जरूर तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये रितेश भोपे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना धावफलक वगैरे पुढे सरकले जरूर. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा सिंगल, एक षटकार, पुन्हा एकदा सिंगल आणि आता व्हाईट बॉल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. राईट मोर द विकेट. फुलटॉस होता, ऑन साईडला फटका घेतलाय. फटका चांगला आहे, लॉंगाला खेळाडू उपस्थित. बॉल तो फेक करेल दरम्यान पुन्हा एकदा इथे मात्र एक सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. मागील बाच आपण पाहिली जरूर.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वाड शॉट, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील, एक सिंगल धाबी ते देखील एकपटी गेली. विनर विपक्ष विनर अशी मॅच होणार आहे. त्यामुळे विनंती आहे कमरपाडा टीम आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा. जांतराजा चषक ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय आणि या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, चेळू, नेरळ, कळंब, म्हसा, मुरबाड, सरळगाव, टोकावडे, माथेरान, मारळ, पालेगाव, मानेरे, टिटवाळा आणि टिटवाळा परिसरातील सर्वच गावामध्ये ABC केबल चॅनल 189 या चॅनलवरती खरं तर ही स्पर्धा थेट दाखवली जाते. मनोहरजी माळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला कंबरपाडा टीम आपण कुठे असेल तर आपण लवकरात लवकर या क्रीडांगणावरती आपण उपस्थित व्हा, कारण विनर वर्सेस विनर अशी मॅच आपण खेळतोय. त्यामुळे या टीममधून या दोन टीमच्या दरम्यान जो संघ इथे मात्र विजयी होणार आहे त्यांची मॅच कंबरपाडाशी आम्ही खेळवतोय. त्यामुळे आता साईदादा शिलार आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला 12 मिळेल. धावफलकावरती धाबा 12 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतो. हर्षल लोंगले हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आज डॅनी लोंगले यांचा आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री आहे दोन्ही संघांची. आमच्या एका फोनवरती खरं तर डॅनी लोंगले यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचा मी आभारी आहोत. तुमच्या शब्दाला तुम्ही मान दिला. गोलंदाज सज्ज होतो. पहिला बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अजित पुत्रन सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. हर्षल आलेत गोलंदाजी मार्कवरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. गणेश घारीसारखा गोलंदाज देखील तुम्हाला या मॅचमध्ये खेळताना दिसेल. त्याची गोलंदाजी देखील आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार. परंतु स्टॅकिंग एंडवरती तुषार शेळके हा खेळाडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने एक षटका ठोकला. या बॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याने देखील केली आहे. 5 ओव्हरची बॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या बॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण समोरचा संघ देखील ताकदवर आहे. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळी संपादक सांगतात पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 14 धावा. गोलंदाज सज्ज होता. राईट नंबर होतो विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. इथे देखील डॉट बॉल. SBCC उमरोली हा संघ तुम्ही पाहताय. खरं तर आज डॅनी लोंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संघ नेहमीच खेळत असतो आणि मागील स्पर्धेमध्ये आम्ही साहिल लोंगलेशी संपर्क साधला आणि बाईटमध्ये त्याने देखील सांगितलं होतं की मला घडवण्यामागचा हात डॅनी लोंगलेचा हे त्याने सांगितलं. डॅनीने मला शिकवलं. या साऱ्या गोष्टी आपण नेहमी चर्चा करत असतो आणि आज देखील SBCC उमरोली हा संघ मैदानावरती खेळतोय. चौकार इथे वसूल केलाय. धावफलक वगैरे पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 18 धाबा 18 रन स्कोर कार्डवरती जोडले गेल्यात. एक चौकार जरूर आला. काहीसा कामांतर देण्यासाठी आपण पाहतोय लगेच साहिल पोहोचला. या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची, कशा प्रकारे थांबवायचा. नेक्स्ट मॅच आयोजन कमिटी आमच्यापर्यंत सूचना येते. बेहळे विरोधात राजनौली हा सामना मी कव्हर करतोय. त्यामुळे दोन टीमची कॅप्टन आपण या. भावेशदादा थळे बेहळेचे कॅप्टन आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. पलक 11 राजनौली हा संघ आज मात्र खेळणार आहे. खरं तर जरी राजनौली हा संघ आज दाखल झालाय, परंतु बाळूदादा बोराडे जे एरंदाडचे आहेत त्यांनी हा संघ बांधलाय. त्यामुळे पलक 11 राजनौली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वेहेले या दोन टीमच्या दरम्यान लढत असणार आहे. दोन टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. KP सर आपण संपर्क साधा.
धावफलक आता बेगारे पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 22 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतोय तुषार शेळके हा खेळाडू तुम्हाला पाहायला त्याच्या साथीनं सार ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धाबा होते मात्र वसूल केले होते. तब्बल 11 धाबा वसूल केल्या होत्या. पुढे सरसवले. चांगला फटका खेचला. जरूर बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. दरम्यान एक चेकी सिंगल. सिंगलच्या साथीनं आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 23च्या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक जाऊन आता स्थिरावलाय. या बॅचमध्ये आतापर्यंत 12 धाबा खर्च केला हर्षल लोंगलेनं. 2 चौकार जरूर वसूल केलेत. या बॅचमध्ये षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्टॅकिंग वरती सागर यावेळेस देखील पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. दरम्यान डॉट बॉल. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या आणि आता या षटकामध्ये 11 धावा. दोन ओव्हरचा खेळ झालाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साहिल. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. नाही जमलं. अंपायर आमच्याकडे बळतात. व्हाईट बॉल. वेहले विरोधात रांजनोली. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचली आहे 24. राईट हँड होतो विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हा देखील होता. पंचाकडे दात बागतायत. पंच सहमत नव्हते. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. अखेर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. सलामी जोडी मैदानावरती अजूनही खेळते. या मॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण समोर तुम्ही पाहता एक ताकदवर संघ खेळतोय मैदानावरती. SBCC उमरोली यांच्या विरोधात क्षितिजा 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बेगिट करण्याचा प्रयत्न परंतु मिडल स्टिक वरती नव्हता हे पंचांनी सांगितले. दरम्यान एक सिंगल धाव एक पडी जातीय. वेहले विरोधात रांजोली दोन टीमचे कॅप्टन दाखल झालेत. एका जुटीने दोन्ही कॅप्टन आलेत कारण दोन्ही संघ भिवंडीचे आहेत. त्यामुळे आता मैत्रीपूर्वक लढत जरूर पाहायला मिळेल. भावेश दादा धळे आपला सुनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला खेळतलाय. हा फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम उमरोली संघाला. षटका बत्तीस धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. चांगली बॅटिंग तुषार करत असताना 2 षटकार तुषारच्या बॅटमधून तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क आहे की नाही पाहावा लागेल. एक सिंगल तर इथे एक पडली. लेग बायज असं वाटलं होतं. पायावरती चेंडू आदळलाय त्यामुळे इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉस आपण संपन्न जरूर करू मिड इनिंगमध्ये. तर दोन टीमचे कॅप्टन आपण स्थानापन्न व्हा. मग बासपेटावरती येऊन बसा. आपण आपलं स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचलाय. डी बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. षटकार.
तर टॉस आपण संपन्न करू. गणेशदादा गराटे यांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते मी टॉस संपन्न करतो. गणेशदादा गराटे यांच्या शुभ हस्ते मी टॉस संपन्न करतो. तापेलू गावचे समाजसेवक उद्योजक गणेशदादा गराटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न जरूर करू. टॉस जिंकला टीम पलक 11 जय हरी राजनोली या संघाला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. टीम वेळे या संघाला इथे मात्र इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. बाळू बोराडे, मॅम्पर मिरंजाड यांनी आज हा संघ बांधला. राजनोली बरेचसे संघ चेंजेस ऑलरेडी 20 संघ येणार होता, परंतु केंद्रीय राज्यमंत्री या स्पर्धेमध्ये खरं तर भिवंडी इथे त्यांची मॅच आहे, त्यामुळे रांदोली संघ दाखल झाला. परंतु बाळू बोराडे यांनी सांगितलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत संघ मी कोणताही पाठवेल, आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी खरं तर रांदोली संघ इथे उतरवला. हे वैशिष्ट्य आहे बाळू बोराडे यांचं. किशोरजी भगत यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. तुषार आऊट देखील झालाय. नवीन पाटर मैदानावरती दाखल होतो आहे. विश्वास जाधव हा खेळाडू आता दाखल झाला. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गणेश घारे हा गोरदाज आता दाखल होतो. या मॅचमध्ये चांगली गोरदाजी करावी लागेल, कारण धावफलक तुम्ही पाहता 3 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला जरूर पार मिळतील. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या डीपमध्ये बेकार पोहोचतात. एक सिंगल एक वडी दुसऱ्याचा प्रयत्न करतात. 2 धावा मिळतील या शंकात नाही. या गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावे ते एकपट्या धावफलक आता या 2 धावेच्या साथीला मी म्हणेन भरपूर वेगानं आता पुढे सरकतात. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईट अबाउट द विकेट. ऑन साइडला खेचलाय. हा फटका फसलाय. साहिल लोंगले स्वतः पोहोचलाय, आणि आता अखेर इथून अजून एक धक्का लागेल टीम पोगाव संघाला. बॅटर विश्वनाथ बॅक टू द पवेलियन. मुख्य व्यासपीठावरती खरं तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार विशालदादा राऊत यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. भरतजी राऊत साहेब ज्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक भारत मॅचसाठी ट्रॉफी लाभली, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. मॅचची कडा आहे त्यांच्या मागे. थर्मनला खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील मिळणार. सोमनाथजी खाडे सर आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स टाइम करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मात्र भन्नाट बेग. तेच तर गोलंदाजी तुम्हाला पार मिळते. काय गोलंदाजी करतोय. 3 ओव्हरच्या अंती धावफलक आपण पाहिलं तो 40 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न चालवलाय. कारण सलगचा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चेंडू फेकले 4
आणि त्यामध्ये आपण पाहिलं 3 धाबा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट देखील संपादित केली आहे गणेश घारे. अडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न होता, यापुढे देखील प्रॉपर बॅटमध्ये नाही. एक सिंगल बेल. प्रशांत भोपी यांचं आगमन झालंय. जांताराचा बदलापूर क्रीडा मंडळ चे सदस्य आहेत. प्रशांत भोपी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निरंजन भाऊ पिसेकर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर पिसेकर फॅमिलीचा आम्ही आभार व्यक्त करू. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, निरंजन भाऊ पिसेकर, कारण तुम्ही आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्यामुळे तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकत असताना एक सिंगल इथे एक पडली. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झाला आहे आणि धावफलकावरती टीमची टोटल 45. 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रितेश भोपी टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकला टीम रांदोली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. रितेश भोपी यांचं डोकं थोडंसं कुठे ना कुठे कमी चालतं. ओव्हर नंबर 5चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय आलेत, स्वतः संघनायक गोलंदाजी मार्गावरती दाखल झाला. 45. 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राईट मोडतो विकेट ना. ऑन साईडला बळवला आहे. फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू स्क्वेअर एकला ट्रॅव्हल चेंडू जरूर होतं. डीपमधून भरपूर वेगानं रॉकेट थ्रू तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक एका धाब्याच्या साथीला पुढे सरकतोय. 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना 46 रन स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. या 5 मध्ये इथून या षटकामध्ये धाबा यायला हव्यात. कमीत कमी 50 ते 55 धाबा जर बनल्या तर एक चांगली फायटिंग टोटल उभी राहील. 3 ओव्हरच्या अंती 40 होत्या, परंतु गणेश घारेनं काय गोलंदाजी केली, त्याने धाबा खर्च केला फक्त 5. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बिगिट करायचं होतं, नाही जमला. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा दरम्यान टप्पा पडल्यानंतर भरपूर बेकार बॉल निघून चालला श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलगचा दुसरा चेंडू आता तुम्हाला चांगला बाल मिळेल. अक्षयच्या माध्यमातून स्वतः संघनायक आहे, तो गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग गेअरवरती बॅटर तुम्ही पाहताय चाच पडत बॅटिंग करतोय. सागर जो सलामीला आला आणि त्याच्या साथीनं त्रिमूर्ती गायकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इथे लाईन चेक करावी लागेल. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे अंपायर सांगतायत व्हाईट बॉल. बदलापूर गाव चषकाचे दमदार आयोजक चिराग भगत यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून प्रज्वल खडकबान तुमचंही मनपूर्वक स्वागत. केदार कांबरी स्वागत आहे आपलं. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 47. इथे देखील लोवर फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल इथे देखील माहिती या लेगबायच्या स्वरूपात. बॅटर बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे पंच घोषित करतात लेग बायज. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. धावफलक 48. 48 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्या 5 मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम SBCC उमरोली, श्रीपती बाबा उमरोली आणि त्यांच्या विरोधात क्षितिजा 11 शेळके ब्रदर्स पोगाव. या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच रंगत असताना टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम उमरोलीनं. या मॅचमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. डीपमध्ये 20 मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि आय थिंक इथे मात्र डायरेक्ट हिट झालाय. अखेर बॅटरला इथून मैदान सोडावं लागतंय. त्रिमूर्ती गायकर बॅक टू दी पॅव्हिलियन.
पाटील आता दाखल झालाय. या मॅचचा आनंद घेत असताना या स्पर्धेचे दमदार शिल्पकार सागरदादा देशमुख यांनाही तुम्ही पाहताय, जे मात्र मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत. मागील सामना काय रंगला होता. खरं तर सागर देशमुख जे मात्र लवकर आऊट झाले होते, असं वाटलं होतं की सामना आता इथून फसलाय की काय, परंतु मैदानावरती काय गोलंदाजी केली आहे. हिरेतड संघाने इथे मात्र परास्त केलं. हा फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला भेटतील. यशच्या मागे भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्पेश पाटीलच्या बॅटमधून हा पहिला बार चौकार. धाबा येत आहे, धाबा येत आहे, धाबा एक मोठा संघ आहे. उमरोली संघाच्या अगेन्स्ट खेळायचे तर इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु शेळके ब्रदर्स पोगाव संघ देखील कमी लेखून चालणार नाही, कारण गोलंदाजी त्यांचं देखील शस्त्र आहे. त्यामुळे या बादमध्ये आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटची कडा आहे, यावेळेस देखील बॉल चालला मिड विकेटला. डीपमध्ये खेळाडू भरपूर वेगळ्या पोहोचला. सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा मिळतील का, पाहावं लागेल. दुसरी धाब्याचा प्रयत्न फरदत बाद. कल्पेश पाटील इथून मात्र मैदान सोडावं लागतंय, परंतु धावफलक एका धाब्याच्या साथीने पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोअर बोर्डवरती जोडली गेली आहे. 54 54 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. टॉस जिंकून निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि हो आम्ही बरोबर आहेत हे सांगितलं. 3 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं जवळ धाबा होत्या 40, परंतु 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 14 धाबा इथे मात्र खर्च केल्या टीम उंबरलीनं. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 54 आता बनल्या गेल्या. पंच काहीसा इशारा करतायत. चला आमचे व्हॉलेंटियर्स आपण खेळपट्टी आखून घ्यायचे. उमेश दादा सोनकर पंच काहीसा इशारा करतात, खेळपट्टी आय थिंक आखायची आहे, त्यामुळे आपण आपले व्हॉलेंटियर पाठवा. रणजित आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठाकडे या. 54 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅचमध्ये. इथून 54 तर बनल्यात. 55चं टार्गेट इथून मात्र धाबा चेस होतील की रोखल्या जातील. या मॅचचा धावतो बनणार घेऊन येतील आमचे साथी समोरउच्चक. जो आवाज सातत्याने आपण कल्याण डोंबिवली ठाणे रायगडमध्ये ऐकतो, जो आवाज आपण सातत्याने 2 वर्ष सातत्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक या स्पर्धेमध्ये ऐकला असे आमचे जवळचे मित्र घारिवलीचा एक बुलंद आवाज, घारिवली डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशनजी संदेश सर. धन्यवाद.
ठेवायचे आहेत. SBCC उमरोली आणि शेलके ब्रदर्स पोगाव या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. रणजित यांना विनंती असेल नक्कीच जी लाईन आहे ती डार्क करायची आहे. पॉपिंग क्रीज. विश्वनाथ धुले यांना विनंती असेल आपण टर्फमध्ये जायचं आहे जिथे सराव सुरू आहे. उद्या नक्कीच BPL मध्ये खेळायचं आहे त्यामुळे विनंती असेल विश्वनाथ धुले यांना की आपण टर्फमध्ये जायचं आहे. अ, 55 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. SBCC उमरोली या टीमला 11.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. चला पोगाव टीम विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शेलके ब्रदर्स पोगाव आणि SBCC उमरोली या दोन टीममध्ये हा सामना. अ, 55 धाव बनवायचे आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज शरद आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज रत्नदीप आणि गोलंदाजी मार्कवरती अविनाश शेलके. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 30 चेंडू बनवायचे धावा 55 या मॅचमध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करणाऱ्या SBCC उमरोली या टीमची धावसंख्या आहे 1. साहिल लोंगले यांचा संघ आपण पाहतोय. डॅनी यांचा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने उमरोली गावाचं नाव संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं साहिल लोंगले यांनी. ISPL मध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्यांनी केलं आहे. ऑन साईडला पटका चांगल्या डीपमध्ये फिल्डर आहेत मिडविकेटला. चांगले क्षेत्ररक्षण सागर करतायत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे अविनाश शेलके यांचं.
शेलके ब्रदर्स पोगाव आणि सामना सुरू आहे SBCC उमरोली या दोन टीममध्ये. या पुढील सामना असेल वेहेले आणि पलक 11 जयहरी राजनोली. गॅप शोधू शकले नाही आहेत. पुन्हा एकदा मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये 55 धावा बनवायच्या आहेत. ऑन साईडला फटका चांगल्या डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी होते अविनाशच्या माध्यमातून. या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. जाणता राजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आदरणीय श्री सागर देशमुख साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. 11.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहतोय रत्नदीपचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/5. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 50. जी साहेब आणि तुषार राऊत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जाणता राजा चषकामध्ये. त्यानंतर आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर. ज्ञानेश्वर शेलके येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये अविनाशने इम्प्रेस केलं. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलं. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत शरद. बॅकफुटला गेले. कट करता चेंडूला. शॉर्ट कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत 30 या सर्कलमध्ये. हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावीस फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. टिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय फार वेगाने. या बाबतीत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अविनाश यांचं. अविनाश शेलके होते. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. शुभम पाटील यांकडून उमरोली या टीमला शुभेच्छा येत आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये.
धावसंख्या आहे 8. गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके, चांगली गोलंदाजी होतीये याही षटकामध्ये. पोगाव या टीमच्या माध्यमातून लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये, लॉंग ऑनला टिपलाय झेल विश्वासने आणि फलंदाज झालाय फेल. लागतोय अजून एक धक्का SBCC उमरोली या टीमला. फलंदाज साहिल लोंगले. बॅक टू द पवेलियन. हर्षल लोंगले येत आहेत, नवीन फलंदाज. 4थ्या क्रमांकावरती महत्त्वाचे 2 फलंदाज गमावलेत. SBCC उमरोली या टीमने 55 धावा बनवायच्या आहेत. पोगाव टीमने पहिल्या इनिंगमध्ये 54 धावा बनवल्यात आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. नेक्स्ट मॅच आहे वेहेले आणि पलक 11 जयहरी राजनोली. भिवंडी तालुक्यातील हे 2 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये असतील. गावदेवी वेहेले सॉफ्टहँडने खेळत आहेत. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण हर्ष होते, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, कारण की P2चं हे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. पोगाव संघाचे हे 2 गोलंदाज. टॉप एज, लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय SBCC उमरोली या टीमला. लक फॅक्टर ऑन झालाय उमरोली या टीमचं. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. बनवायचे धाव 55. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. अविनाश शेळके येतात सेकंड स्पेलमध्ये, ज्याने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच अविनाशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलं जात आहे. सेकंड स्पेलमध्ये येतो आहे. 18 चेंडू. जिंकण्यासाठी 42 धावांची अजूनही गरज आहे. स्वर्गीय रोहिदास गौतम देशमुख यांचा पब्लिक किंग बिरजाबाई आणि हारण्या या दोन्ही बैलांचं उद्या बदलापूर नगरीमध्ये नक्कीच आगमन होणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस ड्राईव्ह करतात. बॅक टू द बॉलर खेळले होते. स्टंपला चेंडू लागतोय आणि चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. विकेट कीपर जात आहेत चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी अजूनही 41 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू आणि 41 धावांची गरज. अप्रतिम सामना जिंकला जांताराच्या बदलापूर या टीमने शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर एकच सेलिब्रेशन आपण पाहिलं, कारण की संघ दाखल झाला टॉप 5 मध्ये. ऑन साईडला लॉफ केला. कॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग फिल्डिंग आपण पाहिली विश्वास यांची. 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी विश्वासने आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 16. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्विच इट गॅपमधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय
चौकार येतोय. शरदच्या बॅटमधून शरद जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि आतापर्यंत 2 चौकार येत आहेत शरदच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे SBCC उमरोली या संघाने या सामन्यामध्ये. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत. मिड विकेट असेल, काऊ कॉर्नर असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. क्या बात आहे, बिग हिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. उमरोली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 26. पहिल्या 2 षटकांमध्ये शांत होते उमरोली टीमचे फलंदाज. क्या बात आहे, सेन्सिबल बॅटिंग. बॅक टू द बॉलर खेळतात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27. अर्धा पल्ला पूर्ण केला, अजूनही 28 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 27. या षटकामध्ये आल्या 14 धावा. चांगली बॅटिंग आपण पाहिली, एक चौकार एक षटकार आपण पाहिला या षटकामध्ये. उर्वरित समीकरण आपण पाहतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची गरज आहे. 14.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे SBCC उमरोली या टीमला. उमरोली संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे, परंतु सामना अजूनही बॅलेन्स आहे. सामना आपण पाहतोय 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतोय. पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच SSCC खंबालपाडा या टीमने. साई शेलारने खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या सामन्यामध्ये धावांचं अक्षरशः डोंगर उभं केलं होतं खंबालपाडा टीमने. बलाढ्य भूमी 11 मांडा या टीम समोर 80 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावा डिफेंड देखील केल्या. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 29. आकाश पाटील येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यामध्ये वापसी होईल SBCC उमरोली या टीमची. आणि जर हे षटक इकॉनॉमिक राहिलं तर नक्कीच पोगाव टीम या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. इनफिल्डच्या वरून खेळतात, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसन क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीप मध्ये. फिल्डिंग आवडली असेल तर टाळे होऊन जाऊ द्या हर्षसाठी. सेफ आहे परंतु पंच काहीतरी निर्णय. यस, बाउंड्री चेक करूया आपण. यस, बाउंड्री चेक करूया आपण.
क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ दे हर्षसाठी. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग आपण पाहिली आहे. आणि यस, पंच सेफ आहे. स्ट्राईक इनला फलंदाज हर्षल आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 32. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दहा चेंडू बनवायचे आहेत, धावा 23 या मॅच मध्ये. परेश म्हात्रे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. भादवड संघ देखील इन ॲक्शन मध्ये असणार आहे शेवटच्या मॅच मध्ये. द वॉल ऑफ भिवंडी. हाफ ट्रॅकर, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. नक्कीच लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. नक्कीच चेंडू पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या बाजूने वळण घेतोय आणि तेच पाहिलं पंचांनी. येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 33. यावीस लॉफ्टेड हिट, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. हर्षलच्या बॅटमधून हा षटकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो षटकार आलाय हर्षलच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकेत 9. बनवायच्या धावा 16 या मॅच मध्ये. चिंता वाढली आहे. पोगाव टीम नक्कीच पंच आम्हाला सूचना करतायत, जास्त वेळ होतोय, त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल पोगाव टीमला. पोगाव आणि उमरोली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 18 चेंडू 42 बनवायच्या होत्या आणि त्यानंतर आक्रमक बॅटिंग करतायत हर्षल आणि फलंदाज शरद. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळतात. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफला 1 धाव झाली पूर्ण आणि चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 40 धावा धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय SBCC उमरोली या टीमने. इनफॉर्म संघ आहे. नुकतीच कान्नूरची नाईट स्पर्धा जिंकली आहे याच उमरोली या टीमने. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. क्या बात आहे. अप्रतिम. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. लेग कटर हा चेंडू आपण पाहिला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जज करते स्क्वेअर लेगला. टिपलाय झेल त्रिमूर्तीने आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. शरद बॅक टू द पवेलियन. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. भावेश येतोय नवीन फलंदाज. बघा पंचांना विनंती असेल 4 षटकांसाठी त्यांनी 20 मिनिटं घेतली आहेत, परंतु या षटकासाठी जास्त मिनिटं त्यांनी घेऊ नये यासाठी आपण ताकीद द्यायची आहे. कारण की 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. आकाश बगळे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती.
या अंतिम षटकामध्ये या 15 धावा डिफेंड करण्यासाठी आकाशवरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षल आहेत. हर्षल आणि भावेश ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आकाश बगळे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. यस, सेम टी शर्ट आहेत त्यामुळे विनंती असेल, आय थिंक तो राजनोली संघ आहे तर आपण तिथून बाजूला व्हायचं विनंती असेल. बघा राजनोली संघ बसून घ्यायचा आहे आपण. यस, कारण की पोगाव टीमचं देखील व्हाईट टी शर्ट आहे, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आहे आणि राजनोली या टीमचं देखील तोच ड्रेस कोड आहे. पहिला चेंडू ऑन साइडला फटका चांगल्या डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. SBCC उमरोली आणि सामना सुरू आहे तो म्हणजेच शेलके ब्रदर्स पोगाव या दोन टीममध्ये. ड्राईव्ह केलं डीपमध्ये, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक घेत आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. हर्षल बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 12. चार चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी होतीये पोगाव या टीमच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन येत आहेत. गणेशला चांगली कामगिरी करावी लागेल. भावेशला चांगली साथ द्यावी लागेल कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. दोन्ही संघांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. अनेक प्रेक्षक ऑनलाईन जोडलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. यावेळेस फटका चांगल्या डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव झाली पूर्ण आणि फलंदाज होईल बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय SBCC उमरोली या टीमची. उमरोली संघ आपण पाहतोय थोडासा का होईना बॅकफुटवरती येतोय कारण की 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज आहे. मंडल बदलापूर गावाने आदरणीय श्री सागर देशमुख साहेबांच्या माध्यमातून जानता राजा चषक. पुन्हा एकदा लॉफ करता टीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे
एक मोठा फटका मारावाच लागणार आहे, तो म्हणजेच उमरोली या टीमला, कारण की 2 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. एवन जोडी फेरफटका करतीये मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते परंतु दिशेपासून भरकटतायत. दिशाही ना चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी दंडित केलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. याआधी देखील असाच सामना रंगला होता जयंतराजा बदलापूर आणि एरंजाड या 2 टीममध्ये. त्याही मॅचमध्ये हेच इक्वेशन होतं, हेच समीकरण होतं. चेसिंग कंपल्सरी आहे, 8 डावा कंपल्सरी बनवावे लागतील. यावीस बॅटची कडा होती आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. फलंदाज होईल बाद. झेल तर ड्रॉप केला होता, झेल ड्रॉप केला होता परंतु लक्ष नव्हतं बॅट्समनचं आणि फलंदाज बाद होतोय. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज आहे. एक चेंडू 8 धाव बनवायचे आहेत आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे पोगाव टीमने. पोगाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक SBCC उमरोली या टीमचं. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. हार्ड लक उमरोली संघ. आणि अभिनंदन आपण करूया पुन्हा एकदा पोगाव टीमचं. या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवला आहे पोगाव टीमने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये 24 धावा. तुषार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तुषार शेलके ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो पोगाव संघ, आणि तेच ठरलेत ते म्हणजेच मॅन ऑफ द मॅच. आदरणीय रमेश गावडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया तुषार शेलके यांना मॅन ऑफ द मॅच. चला विनंती असेल सामना आपण सुरू करूया. सामना असणार आहे भिवंडी तालुक्यातील 2 नामवंत संघांमध्ये. पलक 11 जयहरी राजनोली आणि त्यांच्या समोर असणार आहे पसुआई 11 7080 गावदेवी स्पोर्ट्स वेहेले. या 2 टीममध्ये टॉस जिंकलाय राजनोली या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी वेहेले या टीमला. सनी कोशिमकर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाकी खरबे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जयंतराजा चषकामध्ये. सामना आपण सुरू करूया आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, बदलापूर समालोचक समितीचे सदस्य, व्हॉइस ऑफ शहापूर सोमनाथ खाडे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या
सत्रामध्ये